माझे झाले सोयीत तुम्हा सांगतो निश्चित करा हरीचे चिंतन गावे उत्तमा ते गुणा शेना समाप्ती त्या दिवसी करारीचे चिंतन गावे उत्तमा ते गुणा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी निवडून घेतलेला अभंग संत शिरोमणी आज आतापर्यंत रोज आपल्या गावामध्ये नेहमीप्रमाणे सप्त्यामध्ये कोणत्याही कीर्तनामध्ये तुम्हाला नाथांचा अभंग ऐकायला मिळतो, तुकोबारायांचा अभंग ऐकायला मिळतो, नामदेव महाराजांचा अभंग ऐकायला मिळतो. पण 12 महिन्यातून शेना जयंतीच्या दिवशी नाही का, पुण्यतिथीच्या दिवशी शेना महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी शेना महाराजांचा अभंग ऐकायला मिळतो. विठ्ठल म्हणून प्राप्त प्रसंगी निवडून घेतलेला अभंग संत शेना महाराजांचा आहे आणि अभंग 3 चरणाचा आहे. उत्कृष्ट, चांगला आणि बारीक विचार करण्याजोगा आहे. चांगला बारीक जर विचार केला तर मध्य प्रदेशामध्ये महाराष्ट्र सोडून मध्य प्रदेशामध्ये पोटाच्या उदरनिर्वाहासाठी गाव गाठलं बांधवगड आणि या बांधवगडाचे गावाचे रहिवासी असणारे माझे संत शेना महाराज यांच्या 3 चरणाचा अभंग तुमच्या देववृंद मायबापांच्या सेवेसाठी घेतलेला आहे. या तीळ मात्र संशय नाही. विठ्ठल अभंग रुचेल, पचेल, समजेल, उमजेल असं आहे, समजणार असं सांगणार आहे, सोपी भाषेत सांगणार आहे. कारण मी मराठी मधली आहे, मला ऐराणी बोलता येते, मराठी बोलता येते, इंग्रजी मला अजिबात जमत नाही बर का. म्हणून मी इंग्रजी मध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार नाही. तर मायबाप या पुण्यतिथीच्या निमित्ताने या ठिकाणी आजचा खरा उत्सव म्हणजे नाभिक समाजामध्ये आजची खरी यात्रा आहे नाही का. असा आनंदाचा उत्सव आहे आणि म्हणून या आनंदाच्या उत्सवानिमित्तानं या शेना महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं काहीतरी 2 शब्द कानावरनं जातील. म्हणून या ठिकाणी हा कार्यक्रम या ठिकाणी राबवण्यात येत आहे. तर मायबाप या ठिकाणी साधू संत महात्मे कोणाला सांगतात, काय सांगतात आणि कशासाठी सांगतात, तर कोणाला सांगतात, मनुष्य जन्मामध्ये आलेल्या माणसांना जीवाला सांगतात बर का. कशासाठी सांगतात, जेणेकरून बाबा मनुष्य जन्म मिळत नाही, मिळाला तर कळत नाही, कळाला तर टिकत नाही, मुनी घुसकीन या पुसकी काढतात. कशासाठी सांगतात, जेणेकरून बाबा मनुष्य जन्मामध्ये येऊन देवाची भक्ती करावी, देवाचं चिंतन करावं, नामस्मरण करावं नाही का. कोण दिवस येईल पैसा नाही देहाच्या भरोसा या युक्तीप्रमाणे म्हणून साधू संतांना तुमच्या आपली दया येते आणि म्हणून आपल्याला साधू संत या ठिकाणी सांगतात, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. या पुण्यव्रत शारदवला या शुभ्र वस्त्रारुता या विनावरदंड मंडित करा या स्वेद पद्मासना या ब्रह्मा सुत शंख
मने निवृत्तीला सुधारी दोरी जयाचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू चरण श्री गुरुचे नमस्कार मी आता आता माझ्या भावा अंतराय नको रे देवा आले भागते करीतो तुझेच नाम मी उच्चारितो दृढ माझे मन आता राखावे बांधून तुका म्हणे वाटे आता नको फुटू देऊ फाटे विठ्ठल नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवनी आगात्रय जननी देवाचे जगत उतार लागी दरिता उतार मिळविला बडिवा चिताईच्या पांडुरंगा करू व्रत आज सूरजला लहानपणापासून सूरजला कामाला लागला 12वी पासून म्हणून त्याला जास्त करून तुम्ही ओळखत नाही मनात राजेश म्हणून मी त्याला ओळखते आणि तुमच्या गावाचं हे पोरग माझा बंधू आहे भाऊ आहे लाडका भाऊ आहे आणि त्यांना आमचा मशिंदर भाऊ भेटले काहीतरी गोष्ट निघाली अशी भाऊनी सांगितलं अशी शेणावार जयंती आहे पुण्यतिथी आहे आणि म्हणून आपल्याला कुठेतरी काहीतरी करावं लागेल
कारण प्रत्येकाला त्याच्या जातीचा अभिमान आहे, स्वाभिमान आहे. म्हणून त्या ठिकाणी काही न करता बर का, हो काही न करता आपण संत शेणा महाराजांची पुण्यतिथी करावी. कारण पुण्यतिथी ही भाग्यवंतांची होत असते बर का. पुण्यतिथी ही भाग्यवंतांची होत असते. तुमच्या आपले जे होत असते ते पित्र होत असतात. यदा कदाचित आपले पित्र आपले पोरं घालतील का नाही, खेदाची गोष्ट आहे बर का. हो, कारण कलियुग आहे काका, आणि या कलियुगामध्ये धावपळ जास्त आहे, वेळ नाही, फुरसत नाही, टाइम नाही. मी आधी सांगितलं गुन्ही गोष्टीत घ्या पुसकी काका, वेळ लागत नाही. हो, सांगण्याचं तात्पर्य एकाला एक भेटला म्हणजे चांगल्या देवा धर्माच्या गोष्टी, परमार्थाच्या गोष्टी झाल्या. म्हणून योगायोग पुण्यतिथीच्या निमित्तानं हा कार्यक्रम घडून आला. वास्तविक पुण्यतिथी सर्वांसाठी आहे संतांची, का फक्त नाभिक समाजासाठी आहे नाही ना, ही सर्वांसाठी आहे. फक्त समाज हा फक्त देवाणघेवाण करण्यासाठी, व्यवहारासाठी, संसार प्रपंचासाठी, नातं जोडवण्यासाठी फक्त जाती आहेत. तसं जात जे जात नाही त्याला जात म्हणतात. विठ्ठल संतांना जात पात वगैरे काही नाही आपण लावून ठेवलं बर का. चांगला जर विचार केला तर नाभिक काय, हो चांगला जर त्याचा अर्थ काढला तर नाभिक. आपण नाभी म्हणतो, आपण काय करून टाकलं, नाभी नाही नाभिक. याचा अर्थ आहे नाभिक म्हणजे आम्ही कधीच कोणाजवळ भीक मागणार नाही, याला म्हणतात नाभिक. विचारा हो, दोन लोक असे आहेत की भगवंताने त्यांना देण दिलेली आहे. एक म्हणजे ब्राह्मण समाज आणि एक म्हणजे नाभिक समाज. फक्त छोटीशी वाटी घ्यायची हो, बरोबर आहे ना. तुम्ही राम राम राबता तरी त्यांच्या पाठीमागे भगवंताचा पूर्ण आशीर्वाद, पूर्ण कृपा, संतांचा आशीर्वाद आणि देवाची कृपा आहे. बघा ना, चांगला विचार करा. राम राम राबा तुम्ही, काय नाही, फक्त युक्तीने परमार्थ करायचे असो. भगवंताने आपल्याला युक्ती दिली आहे, दांडायची करायची नाही. मुंगी होऊन साखर खायचं का हत्ती होऊन लाकडं फोडायची, आपण तेच शिकलो. आपण हत्ती होऊन लाकडं फोडतो म्हणून दोरी लावण्याची वेळ येते ना. विठ्ठल हो, संतांची आपल्यावर कृपा आहे. चांगला जर विचार केला तर संतांच्या संत शेणा महाराजांचा इतिहास तुमच्या पुढे मांडला काका बर का. अभंग सुंदर आहे, चांगला आहे बर का. साधू संत महात्मे संत बाबा माझे झाले निश्चित सोहित. ते सांगतात माझे जे सोहित आहे मी तुम्हाला सांगतो बर का. काय सांगतो मी, निश्चित तुम्हाला सांगतो. काय सांगता, मी निश्चित तुम्हाला सांगतो. पण पुढे ऐकायला पण तयार पाहिजे, पण आपण ऐकून ऐकत नाही, ही खेदाची गोष्ट आहे. हो, तुम्हाला सांगतो निश्चित. पुढे काय म्हणतात, करा हरीचे चिंतन. कोणाचं, आपलं चिंतन कुठं चालू आहे, माय कुठं चालू आहे, मना पोऱ्या, मन घर, मन दार, पै काट्या म्हणा, कोंबड्या म्हणा, घर म्हणा, या नावाई चालू आपण. हा, ते सांगतात बाबा करायचं असेल तर परमार्थ करायचं, त्याचं चिंतन करायचं. आणि त्याचं चिंतन कसं करायचं, नाचून गाऊन करायचं. हो, गाऊन करायचं, नाचून करायचं. गुण त्याचं गायचं काय गुण. आपण जर आपल्या घरी, आता मी आले तुमच्याकडे बर का, मशीनदार भाऊ तुमच्याकडे आल्यानंतर गुण सांगतात ना, आपण लहान मुलाचं गुण सांगतो
माझं पोरग लय हुशार आहे, काही सांगावं लागत नाही ताई, बरोबर बोलतो ताई, नाही का? बालक अवतार आहे, त्याला सांगावं लागत नाही, फक्त घरामध्ये वातावरण व्यवस्थित राहू द्या बरं. हा, नाहीतर जसं बळगाव घडलं तसं घडता येतं, फक्त आकार व्यवस्थित देण्याचं का? हो, फक्त आकार व्यवस्थित द्या म्हणजे व्यवस्थित होईल, नाही का? आणि असे असणारे संत शेना महाराजांच्या या पुण्यतिथीचा आजचा जो दिवस आहे, श्रावणवते द्वादशी, आजचा दिवस, आजची द्वादशी काचाला एकादशी गेली, श्रावणवते द्वादशी शेना समाप्ती, त्या दिवशी आजचा हा दिवस. आणि अशा या दिवसामध्ये आजचा दिवस खरोखर श्रावण महिन्यामध्ये तो दिवस येला म्हणजे गोपाळ कृष्ण श्रावण महिन्यामध्ये येतात, नाही का? हो, किती भाग्याचे दिवस आहेत. नाही, आमच्या टायमात कोणते होते आम्हाला काही माहिती नाही पाहिजे, पण गुणवर्णन जर केलं तर या ठिकाणी चांगला बारीक विचार केला तर साधू संतांच्या वाङ्मयाचा विचार आपण केला तर मध्य प्रदेशामध्ये महाराष्ट्रातून पोटाच्या कारणानं देवीदास महाराज कोण होते? संत शेना महाराजांचे वडील. संत शेना महाराजांचे वडील होते देवीदास आणि त्यांची आई होती प्रेमकुंवर. आणि संत शेना महाराजांच्या बायकोचं नाव होतं सुंदरा, बर का? ज्याप्रमाणे गोनाईने नामदेवांना मागून घेतलं, जन्माला आले का? अजिबात नाही. गोनाईने नामदेवाला मागून घेतलं, तुकोबारायांना बोलवाच्या घरी गोनाई कंकाई मातेच्या किल्ल्यावर त्या ठिकाणी त्यांना मागून घेतलं. त्याप्रमाणे त्यांना मुलबाळ नव्हतं म्हणून स्वतःहून मागून घेतलं, म्हणून संत शेना महाराज त्यांच्या पोटी अवताराला आले, बर का? त्या ठिकाणी मध्य प्रदेशाला पोटाच्या कारणाने त्या ठिकाणी गेले आणि गेल्यानंतर भला मोठा राजा, त्यावेळेस राजे असायचे, आता नेते आले, नाही का? त्यावेळेस राजे असायचे, मोठे मोठे राज दरबार असायचे. पोटाची खळगी भरण्यासाठी कोणत्याही जरी उद्योगधंदा असला तरी सुद्धा त्याची लाज बाळगायची नसते, कारण पोट लागले पाठीशी काव हिंदता देश व देशी. पाठीशी पोट लागली ना, दोन गोष्टीची फक्त लाज असते, बाकीच्या गोष्टीची लाज नसते. आयराणी भाषा सुंदर आहे आपली, सांगण्याची जास्त गरज नाही. आणि पोटाच्या कारणाने त्या ठिकाणी गेले. मग त्या ठिकाणी त्या बांधवगडाच्या त्या गावामध्ये मोठा राज दरबार होता. त्या राज दरबारामध्ये त्या गावामध्ये उदयसिंग नावाचा राजा होता. आणि उदयसिंग नावाच्या राजाच्या दाढी कटिंग करण्यासाठी, हजामत करण्यासाठी त्या ठिकाणी देवीदास महाराज जायचे. गावात जेवढं आटपलं तेवढं आटपायचे, तिथं बोलवणं झालं म्हणजे त्यांना जावंच लागायचं. बाकीचं बाजूला ठेवायचं, पण त्यांचं काम आधी करायचं, कारण राजशाही होती. हो, आणि म्हणून त्यांचा जो उद्योग आहे तो चालूच होता. बरेच दिवस निघून गेला, राजा जरा कडक होता आणि त्या राजाचा पोटी जो आला तो रामसिंग होता. रामसिंग, उदयसिंगाचा मुलगा रामसिंग त्याच्यापेक्षा जास्त कडक. हो, रामसिंग होता. बरेच दिवस निघून गेले. शेना महाराज जरा मोठा झाला आणि मोठ्या झाल्यावर देवीदास बाबा त्या ठिकाणी सांगतात शेना महाराजांना, म्हणले बाबा थोडं खाली बसून ऐकून घे, आता मी लई थकलो आणि थकल्यामुळे काय झालं, आता मला मात्र शक्ती नाही, म्हणून माझे दोन गोष्टी व्यवस्थित ऐकून घे. शेना महाराज चांगल्या घराण्याचे गुणवान घराण्याचे शेना महाराज होते आणि त्या ठिकाणी आई वडिलांचे गुणही चांगले होते, विचारही चांगले होते.
त्यांना ज्ञानही चांगलं मिळत होतं. सगळे काम धंदा करून परमार्थ करायचा आणि पोटाची खडगी भरायची हा त्यांचा रोजचा उद्योग होता. शेणा महाराजांना सांगितलं, म्हणलं बाळा, मी देवानंद स्वामीच्या आश्रमामध्ये शिक्षण केलं आणि त्या ठिकाणी विठ्ठल पंत नावाचे एक गडी माझ्यासोबत होते. ते म्हणजे साधे सुधे न होते, तर 4 लेकरांचा जो बाप आहे विठ्ठल पंत. ते 4 लेकर कोण प्रत्येकाला माहिती आहे, त्यांना माहिती नाही. त्याच्यासाठी बरेच अज्ञानी असतात, त्यांना अजूनही माहिती नाही महाराष्ट्रात येऊन, बर का. हो, ज्ञानोबा, निवृत्ती, सोपाना, मुक्ताबाई यांचे वडील विठ्ठल पंत आणि देवीदास महाराज एकाच शाळेमध्ये, एकाच आश्रमामध्ये म्हणजे दयानंद स्वामीच्या त्या ठिकाणी शिक्षण घेत असताना त्या ठिकाणी गुरुजी रोज सांगायचे, तुम्ही किती जरी ब्रह्मज्ञान या ठिकाणी सांगितलं, मी जरी तुम्हाला सांगितलं, तरी सुद्धा या मध्य प्रदेशामध्ये तुम्हाला आनंद येणार नाही. कधी किती तुम्ही तर देवदेव केला तरी तुम्हाला इथं तो मिळणार नाही. तो हा मध्य प्रदेश सोडून महाराष्ट्रामध्ये अवताराला आलेला आहे. तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल एकतरी वेळेस मात्र महाराष्ट्रामध्ये जाऊन शेणा त्या भगवंताचे, त्या वारकऱ्यांचे मात्र दर्शन घे. एवढी माझी इच्छा जाता जाता पूर्ण कर बाबा, मला निरोप घ्यायचा आहे. आणि त्यावेळेस मात्र सांगितलं शेणा महाराजांना, शेणा मला तुझी मांडी दे. आणि त्या ठिकाणी शेणा महाराजांनी देवीदास बाबांना मांडी दिली. त्यांचं निर्वाण त्या ठिकाणी झालं आणि मात्र पुढचं मात्र त्या ठिकाणी त्यांना सांभाळायचं होतं. आपण लेकराला जन्माला कशासाठी घालतो? आपलं जे केलेलं कार्य आहे पुढे मुलांनी चालवावं. मग त्या ठिकाणी शेणा महाराज ज्याप्रमाणे देवीदास महाराजांनी कार्य केलं, त्याचप्रमाणे शेणा महाराजांनी सुद्धा कार्य केलं. आणि शेणा महाराज ज्यावेळेस कार्यासाठी लागले त्यावेळेस मात्र रामसिंग महाराज म्हणजे उदयसिंग महाराजांचा मुलगा ज्या वेळेस त्यांनी आदेश दिला त्या वेळेस त्यांच्याकडे जावं लागत होतं. आणि एक दिवस असा उगवला, बाबांनी सांगितल्याप्रमाणे वारकऱ्यांची सेवा करायची, देवाची सेवा करायची, येणाऱ्या भिकाऱ्यांची सेवा करायची, त्यांना दान धर्म करायचं. आणि त्याप्रमाणे त्यांनी ती सुरुवात केली. एक दिवस भरपूर वारकरी मंडळी झेंडे घेऊन आलेले होते आणि ते झेंडे घेऊन आलेल्यामुळे बऱ्याच लोकांची त्या ठिकाणी त्यांना हजामत करायची होते. कारण त्यांनी वडिलांनी सांगितले होते त्यांना कधी नाराज करायचं नाही, त्यांच्याकडनं कधी काहीच घ्यायचं नाही. आणि मग वारकरी लोकांची त्या ठिकाणी हजामत करायला लागले. आणि हजामत झाल्यानंतर ते देवपूजाला मस्तपैकी हजामत झाले तर आंघोळ स्नान वगैरे केलं आणि देव पूजण्यासाठी बसले. तोपर्यंत राजाचे सेवक त्या ठिकाणी आले आणि सांगितलं, म्हणलं शेणा तुम्हाला बोलवणं केलं रामसिंग महाराजांनी आणि द्रौपदी घेऊन मात्र त्या ठिकाणी निघायचं होतं. पण या ठिकाणी ते पूजेसाठी बसले आहे म्हणून त्या ठिकाणी सुंदराबाई बाहेर निघाल्या. म्हणले बाबा महाराज घरात नाही. काय सांगितलं? महाराज घरात नाही. म्हणले काय करतायत? म्हणले देवपूजा करतायत. आलेल्या वारकऱ्यांची हजामत करतायत. असं बाई गेले, परत गेले आणि रामसिंग महाराजांना त्या ठिकाणी सांगितलं, म्हणले निरोप दिला ते काय तुमच्यापेक्षा मोठे झाले का? त्यांच्या बायकोने असं सांगितलं तसं सांगितलं, अथवा तत्वा त्या ठिकाणी त्याला चिडवलं. आणि चिडवल्यानंतर राजाने त्या ठिकाणी आदेश दिला, जा आणि त्या शेणाला घेऊन ये. बर का, त्याला घेऊन या. त्या ठिकाणी त्याला फाशीवर लावायचं आहे. आणि मग त्या ठिकाणी मात्र बरेच त्यांचे सेवकरी त्या ठिकाणी केले धरून आणण्यासाठी. तोपर्यंत भगवंताला असं वाटलं की आपलं काम या ठिकाणी शेणा महाराज करता आहेत आणि त्या ठिकाणी रामसिंग महाराजांनी नौकर चौकारांना पाठवले आहे. आता मात्र ते बरीगता करणार नाही, कारण ती राजशाही आहे नाही का. राजा बोले हो. आणि म्हणून त्याच्या आणि त्या ठिकाणी रस्त्यावरच भगवंताने त्या ठिकाणी शेणा महाराजांचा अवतार घेतला. तसाच रूप घेतलं आणि सांगितलं, आलो ना मी धोपटी घेऊन चला. त्यांच्याच पाठोपाठ ते राज दरबारामध्ये गेले आणि गेल्यानंतर
धोपटी काढली, खाली फेकली, त्याच्यातून वाटी काढली, ते साहित्य काढलं आणि त्या ठिकाणी त्यांची हजामत करायला लागले बर का. कोणाची? रामसिंग महाराजांची हजामत करायला लागले. पण रामसिंग महाराज त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत होते. 2-4-8 दिवसांनी ज्यावेळेस सेना महाराज आपल्याकडे यायचे पण असं रूप दिसत नव्हतं. आता जे रूप दिसत आहे तसं रूप मात्र दिसत नाही. शेणासारखा दिसतो पण रूप मात्र तसं दिसत नाही. काहीतरी आहे. पण बराच वेळ त्यांनी विचार केला. बरोबर करायची आता हजामत आणि हजामत करण्याला त्या ठिकाणी सुरुवात करायला लागले. त्यांनी काढली त्या ठिकाणी वाटी काढली, आईना काढला, कैची काढली. बर का लागणारं सर्व साहित्य आता तुम्हालाच माहिती बाबा. आणि त्या ठिकाणी मग मात्र त्या हजामत करताना आम्ही वारी करू हजामत वारी. त्या ठिकाणी तो आईना काढला, वाटी काढली, राधाच्या हातामध्ये आईना दिला. आईना समजतो ना तुम्हाला? आईना म्हणजे आरसा. भाषा वेगळ्या वेगळ्या असतात नाही का? हो चालत का माय हातामध्ये आरसा दिला, पाण्याची वाटी हातामध्ये घेतली, तोंड बघायला लागले. पाठीमागून हजामत चालू आहे, तोंडात त्या ठिकाणी डोक्याला सोडणं चालू आहे, हातापायाचे नख काढणं चालू आहे नाही का? शेंडीचा भाग मस्त आणि दान केला जातो आहे. आणि मग मात्र आईना मध्ये तोंड बघणं चालू आहे. तोंड बघता तर काय, तोंड बघता बघता त्या ठिकाणी भगवंताचे स्वरूप त्या ठिकाणी दिसत असतं. कोणाचं? भगवंताचे स्वरूप त्या ठिकाणी दिसत असतं. नवे नवे ज्या वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे, ज्या वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे त्या वाटीमध्ये सुद्धा भगवंत दिसतो आहे. त्या ठिकाणी रामसिंग महाराज विचार करतात, वाटीमध्ये ही भगवंत दिसतो आहे आणि आईनामध्ये प्रकार का आहे व्यवस्थित आहे. मागे पाठीमागे वळून बघता तर शेणा महाराज दिसतात आणि पुढे आईनामध्ये बघितलं तर आपल्याला भगवंत दिसतो. नेमका काय चमत्कार आहे. आणि असं करता करता बराच वेळपर्यंत त्यांनी बघितलं. त्यांना एक चमत्कार त्या ठिकाणी दिसत होता. कामधंदा आटोपला आणि शेणा महाराज म्हणायला लागले, येतो आम्ही. रामसिंग महाराज सांगता तुमचा मोबदला घेऊन जा. नौकर जवानांना सांगितलं यांना मुठभर मोहरा द्या. मुठभर मोहरा, मुठभर होऊन त्या ठिकाणी धोपटीमध्ये टाकला. धोपटी म्हणतात त्याला. आता काय असतं बर का? ब्राह्मण लोकांजवळ सुद्धा धोपटीच असते. आता पेटी घेऊन जातात. आता घेण्याची गरज नाही, आता टपरी टाकलेले असतात. आता कालमान बदलला नाही का? कालमान बदलला. आता तेव्हा घरोघरी जायचे, आता घरोघरी जाण्याची स्पर्धा बुडाली. आता नाही का? बहुतेक घरोघरी जाण्याची स्पर्धा बुडाली. आणि मग मात्र तिथून निघताना खदा खदा असायला लागले. असता असता सुद्धा त्यांचे दात मात्र सोन्यासारखे चमकायला लागले. ते त्यांच्या रस्त्याला लागले आणि रस्त्याला लागत असताना मात्र त्या ठिकाणी रामसिंग महाराजांना मात्र काय त्या ठिकाणी झोप लागत नाही. ते म्हणतात काहीतरी चमत्कार आहे. भगवंत तिथून निघून गेले. निघाल्याबरोबर त्या ठिकाणी इकडे मात्र पूजाचं काम त्या ठिकाणी शेणा महाराजांच्या घरी
नवकर चौकर होते ते इथं आलेले होते. तुम्हाला मात्र रामसिंग महाराजांकडे त्या ठिकाणी जायचं आहे. ते जाण्यासाठी तयारी करायला लागले. तोपर्यंत भगवंत त्या ठिकाणी पोहोचून गेलेली होती. धोपटी तिथं टांगून दिली. भगवंत निघून गेलेले होते आणि यांनी ती धोपटी घेतली. ती धोपटी घेतली आणि ते रामसिंग महाराजांच्या घराकडे निघाले. निघत असताना बर का निघत असताना त्या ठिकाणी तिकडनंच मात्र रामसिंग महाराज आले. रस्त्यावर भेटले. म्हणजे मी तुम्हाला भेटण्यासाठी घरी येत होतो. तोपर्यंत शेणा मला सांगतात की तुमचे हजामत करण्यासाठी मी तुमच्याकडे येत होतो. म्हणजे हजामत करण्यासाठी विचारत पडले. हजामत करण्यासाठी येत होते. म्हणजे आता हजामत करून कोण गेलं. तोपर्यंत मनामध्ये विचार आला. म्हणजे बाबा भगवंताने आपलं काम केलं असावं. भगवंताने आपलं काम केलं असावं. भगवंताला आतमध्ये विनंती केली. बादशाला सुद्धा नमस्कार केला. बघा आपण जर देवाचं काम केलं तर देव आपलं काम केल्याशिवाय प्रमाण सांगते तुम्हाला. उंच नीच काही मेने बघा संत जनाबाईच्या घरी भांडे घासू लागतो. दोन धुवू लागतो. सकोबाईच्या घरी अवतार घेऊन नीच काम माझा भगवंत करत असतो. नाही का. चोकोबाची बहीण झाला शारंगर. वहिनी उघडा दार हाका मारे. त्या ठिकाणी सांगतात वहिनी उघडा दार हाका मारे. भगवंत त्या ठिकाणी चोकोबाच्या घरी बहीण होऊन जाऊ शकतो. तुम्ही आपण जर खरोखर अंतःकरणापासून भगवंताचं नाम चिंतन केलं तर आपल्या घरी भगवंत आल्याशिवाय राहणार नाही. पण केल्यानं होत आहे. आधी केलं पाहिजे तेव्हा सांगितलं पाहिजे. आधी केलं पाहिजे पण आपले सर्व ऐकलं पाहिजे. बर का. सर्व ऐकलं पाहिजे. रात्री आपल्या बापानं ठेवलं का आजोबानं ठेवलं अजिबात नाही. ऐकत नाही. कुत्र्याला सुद्धा भुंकल्याशिवाय तुकडं भेटत नाही माडी. हो दाराजवळ जर त्याचा गेला तरी सुद्धा मात्र लवकर तुकडे टाकत नाही. हो म्हणून त्याच्यावर आपण काहीतरी ऋण करायचे तेव्हा तो आपले ऋण फेडण्यासाठी येतो. त्याला ते फेडावेच लागतात. म्हणून असं काहीतरी ऋण करायचं भगवंतावर की जेणे
भगवंत आपल्या घरी येऊ शकतो. सुंदर प्रमाणे न नक्ती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. कधी कधी येतो नारायण? त्याचं चिंतन केलं तर येतो घरा नारायण. आणि आपण चिंतन न करता चिंता केली तर कधी येईल नारायण? तुम्ही काय बी करणार तर येईल नारायण. कसा येईल नारायण? न नक्ती सायास जावे वनांतरा. वनामध्ये जायचं नाही, काही सायास करावं लागणार नाही. होम हवन योग याग यज्ञ तप काहीच करावं लागत नाही. ज्ञानवरांच्या भाषेमध्ये जर सांगितलं जो पद कर्म हरी विना धर्म वा उगाची श्रम व्यर्थ जाय. श्रावण महिना आता 2 दिवसामध्ये पूर्ण होणार आहे.
तेने साधती साधना तुटील भवाचे बंधना. केव्हा हरी प्राप्तीशी उपाय, हरीची प्राप्तीचा उपाय जर तुम्हाला करायचा असेल तर धरावे संतांचे ते पाय. एवढा अंतर का सांगितला? इथं अभ्यासू लोक आहेत तुमच्या गावामध्ये, नेहमी कीर्तन भजन होत असतात, भागवत वाचतात, ज्ञानेश्वरी वाचतात. वाचेल तर वाचेल, नाही तर मरेल. काय वाचेल तरच वाचेल, कलियुग आहे. वाचेल तर वाचेल, नाही तर मरेल. ते सांगतात बाबा तेने साधती साधन तुटील भवाचे. हो, तेने म्हणजे याच्यापासून कुठेतरी. हो, ते सांगतात बाबा त्या हरीची प्राप्ती करण्यासाठी गुरु करावा लागतो. बर का, जोपर्यंत जीवनामध्ये गुरु येत नाही तोपर्यंत आपण सुरूच राहणार आहोत. काय, तोपर्यंत आपण सुरू राहणार आहोत. गुरु जर केला नाही तर नवीन अभंग असं म्हणतात. मला पुराव्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे प्रमाण आहे. गुरु विना ज्ञान कळेना आणि अक्कल बाजारात मिळेना. बाजारामध्ये मिळत नाही. म्हणून चांगला मार्गाने जर विचार केला तर गुरुशिवाय ज्ञान मिळत नाही. गुरु देते ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आती जैसे. फक्त तुम्हाला एक काम करायचं आहे, तुम्ही त्याच व्हायचं, त्याच. बर का, आपण म्हणतो देव माझा आहे, पण देवाने म्हणायला पाहिजे तू माझा आहे. काय, देवाने म्हणायला पाहिजे तू माझा आहे. आपण म्हणतो देव माझा आहे. बर का, एवढं भाव तुम्हा पाशी हाय देव. याच्यातला प्रमाण गाव हिंडता रानोराणी पुसा संतांशी जाऊनी. हीच गोष्ट त्या ठिकाणी
उघडच नाभिक झाले नाही, कोणाला तरी शरण गेले. साधू संत महात्मे सांगतात, ज्ञानोबा सांगतात, एवढं करण्यासाठी माझं मन, तुमचं जे मन आहे ते मला भगवंत सांगतो अर्जुनाला, तुझं मन म्हणा, तू मन हे नित्य करी, माझ्या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मग एकांते. मला भेटण्यासाठी एकांत असावा लागतो, लोकांत नाही. आपलं सर्व लोकांत चालू आहे. तांब्या भरायचा जायचं, ताट घ्यायचा जायचं. मी पण तुमच्या तालीम मला मी तेच काम. रोज मी मंदिरात राहते, आश्रमामध्ये माझा रोजचा नित्यनेम आहे. नित्यनेम आम्ही तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी मला जवळी रोजचं नित्यम आहे. जरूर करा, पण देवाला आवडेल असं करा. विठ्ठला नामाचा उपचार कधी मधी रात्र दिवस आहे का? नामाचा उपचार रात्र न दिवस आहे. रात्र बिन दिवस बी, दिवस बिन रात्र बी. बर का? जर नाही केलं तर गडाळीच्या काटासारखा काटा चालूच राहील. मग थांबणार कुठे? उपजे नाशे त्या पुनरपी दिशे ते घटिका यंत्र दशे परिभ्रमिका. प्रत्येक माणसाला मरण आहे, जन्म मरण प्रत्येकाला आहे. पण रात्रंदिवस नामस्मरण करायचं आहे. मग तुम्ही म्हणा ताई रात्रंदिवस नामस्मरण करणाऱ्याला मरण नाही का? रात्रंदिवस नामस्मरण करणाऱ्याला सुद्धा मरण आहे. मरण नाही असं नाही. परी कीर्ती रुपये नाही. हो, हे प्रमाण लागतं तिथं. मरण माझे मरून गेले, मज केले अमर, मराव परी कीर्ती रूपी उरावी. याचा अर्थ असा आहे, जरी माणूस मरून गेला तर कीर्ती रूपाने उरतो. ते सांगतात साधू संत महात्मा भक्ती करणारा मरणारा कधीच भीत नाही. तो म्हणतो, ज्या दिवशी माझ्या गुरुनी मला अनुग्रह दिला, व्यवस्थित ऐका, तुम्हाला किती पटलं मला माहिती नाही, ज्या दिवशी मला गुरुमुख अनुग्रह भेटला त्याच दिवशी मी मरून गेलो. का नाही बाबा? त्याच दिवशी मी मरून गेलो. मला मरण येणार कुठून? मरण माझे मरून गेले, मज केले अमर. म्हणून साधू संत महात्मे सांगता, बाबा मी तुम्हाला सांगतो, व्यवस्थित ऐका. काय? हो, व्यवस्थित ऐका. माझा जे सोहित आहे ते सोहित नामामुळे मी निश्चित तुम्हाला सांगतो, अभंगाच्या Oh,
मी निश्चित तुम्हाला सांगतो याच्यामध्ये माझं हित या ठिकाणी झालं, हित या ठिकाणी झालं, तुम्ही सुद्धा त्याच प्रकारे राहायला पाहिजे ते सांगता बाबा. हित साधण्यासाठी जास्त काही कष्ट करावं लागत नाही, जास्त कामही करावं लागत नाही, जास्त कोणताही कुटाणा करावा लागत नाही. तुम्ही ज्या जागेवर आहात, जे काम करत आहात, जिथं आहात तिथं बर का, जिथं आहात तिथं त्या जागेवर करता येतो असं असणारं चिंतन नामस्मरण बर का. जिथं गेलं तिथं तुम्ही खाताना म्हणा, पिताना म्हणा, काही काम धंदा न करता सर्व कार्य करताना बाबांचा अभंग आहे. हरी बोला घेता, हरी बोला देता, नाही का, सर्व भांडण कांडा न करता असा बाबांचा अभंग आहे. सर्व कार्य करिता आपल्याला चिंतन करता येतं, पूर्ण अभंग चिंतनावर आहे. असं चिंतन सर्व ठिकाणी आपल्याला करता येतं, फक्त चिंतन करणारा पाहिजे. तुम्ही आपण चिंता करतो, बाकीची गोष्ट तर जाऊच द्या. एक सांगणे गरजेचं असं आहे बाबा, परमार्थ राहिला बाजूला, परमार्थ राहिला बाजूला, परमार्थाकडे आपण पाठमोरा झालो बर का. परमार्थाकडे आपण पाठमोरा झालो म्हणून देव सुद्धा आपल्या मागे पाठमोरा झाल्याशिवाय राहणार. हो, देवा देव झाला पाठमोरा आणि नसती विघ्ने येतील घरा. आपण जर देवाला पाठमोरा झाला तो विघ्न आल्याशिवाय राहत नाही. विनंती पूर्वक तुम्हाला सांगते, आपल्या गावामध्ये जे घटना घडत आहेत ना, हे फक्त तुमच्या गावात नाही, अनेक गावांमध्ये हे घटना घडतात. याला कारण आहे मोबाईल. शाळेच्या मुलांचा सुद्धा अभ्यास नाही, लहानपासून तर मोठ्यापर्यंत. याला कारण मोबाईल आहे. तर विनंती पूर्वक सांगते, मायबाप तुम्ही माझे मायबाप आहात, याला कारण आई वडील सुद्धा आहेत. माफी मागून सांगते, याला कारण आई वडील देखील आहेत. मला सांग माय, पहिले पहिले बोलत आते बोलतच का नाही, सादरी नाका कवय कडक होय नका तवय वल्ला वल्ला वयस ना. मग तू वल्ला वल्ला जर वाया तर मग आते तो प्रसंग येईल का आपल्या बोंबला. मग बोंबला ना तो प्रसंग येतो आपला मुळे जे आपला आपला आतेवर दगड लेवा ना, आपला टाकी रेवानी नाही का, विसंगती होते आहे. याला कारण आहे, याच्यामुळे मुलं आई बापांना सुद्धा थारावारा देत नाही बर का. हो, कॉलेजचं नाव करायचं, काहीतरी भलता कुटाणा बाहेर करायचा. कीर्तन सांगणं गरजेचंच आहे, कारण गावात आलेल्या ऐकून जरा वाईट वाटतं. हा परिसर माझाच आहे, माझे नातेवाईकांचे गाव आहे, सर्व नातेवाईकांचं गाव आहे. मला हे गाव नवीन आहे, पण गाव जरी नवीन आहे पण परिसर, या परिसर मध्ये बऱ्याच ठिकाणी माझे कार्यक्रम देखील झालेले आहेत. नातेवाईक मंडळांकडे सुद्धा मी आलेले आहे. हे सर्व थांबायला पाहिजे. हे सांभाळण्यासाठी
तुमचे फिरतात, तुम्हाला कोणी नाही फिरवत। जो तो वर्तुळिया तुल्या फिरे बोल बोल, कोणी कुणाचे ऐकेना सुटलेला तोल। गळातल्या देया हरी चालेना उपाय, माणसाच्या आयुष्यात आहे तरी काय, माणसाच्या आयुष्यात आहे तरी काय। शेती वाडे खूप सोने मोठा संसार श्रीमंती, शेती वाडे खूप सोने मोठा संसार श्रीमंती। संगे काही येत नाही गर्वाची व माती, संगे काही येत नाही गर्वाची व माती। दूध सारे हो दुधाता नुरे दूध साय, दूध सारे हो दुधाता नुरे दूध साय। माणसाच्या आयुष्यात आहे तरी काय, माणसाच्या आयुष्यात आहे तरी काय। देव जाणार जाणार दोरी थांबवा रे, पिणं थांबवा रे तुम्ही, तुम्हाला लय सोपं वाटत। माझ्या आई बापांना तुम्हाला तर हाताचा पाळणा केलेला आहे, मी कधीच कीर्तनात ते सांगत नाही, पण सांगण्याची वेळ आलेली आहे। तर हाताचा पाळणा माझ्या आईने तुझ्यासाठी केला वाडा, खेदाची गोष्ट आहे। बाप माझा राम राम राबतो, अंगावर चांदणी सारखा त्याचा बन्या नसतो, नाही का? राम राम राबणारा बाप तुम्हाला तुमच्यासाठी कष्ट करत असतो। माझी आई डोळ्याची झोप करते, ओढ्या जागेवर ती झोपते आणि कोरड्या जागेवर सुखी जागेवर तुला झोपवते। राजा बारीक विचार कर। गणपूरच्या मंडळी, तरुण मंडळी व्यवस्थित ऐका, ज्यांची गरज आहे तेच कमी आहे बर का, ज्यांची गरज आहे तेच कमी आहे। कुठं कोपऱ्याला आळशाला बसले असतील, कान खोलून व्यवस्थित ऐका। त्या आई बापाने तुम्हाला त्याच्यासाठी नाही जन्माला घातलं राजा, कुठेतरी काहीतरी वेळ वाढवशील, काहीतरी प्रगती करशील, मोठ्या नोकरीला लागशील, दोन पैसे कमवशील, म्हातारपणी माझ्या काठी धरण्यासाठी कामी येशील राजा। या वेळेस आपल्याला मावशी भेटते, आत्या भेटते, काकू भेटते, बहीण भेटते, पण आई मात्र माणसाला मिळू शकत नाही बर का। एवढी आईची किमया मोठी आहे, भजन म्हणायला काही लागत नाही, आई माझी म्हणायला काहीच लागत नाही, पण जाणायला पाहिजे, हो जाणायला पाहिजे। ज्याने जाणलं तोच आई बापाचा सांभाळ करू शकतो बर। आई आई म्हणजे लंगड्याचा पाय आहे, आंधळाचा डोळा आहे बर माझी आई। आई माझ्या प्रेमाचा सागर आहे, हो आई विना भिकारी। सर्व भेटत जगामध्ये आई बाप मिळत नाही राजा, हो ज्याने आई बापाला किंमत दिली नाही ना, त्याला भीक मागून सुद्धा भीक मिळणार नाही, एवढी आई बापाची किंमत मोठी आहे। आई बाबाची किंमत केली तर तुम्हाला जगता येईल, तुम्हाला जगणं भाग पाडतील लोक। देवाची शपथ घेऊन सांगते तुम्हाला,
मी आई बापाचा विषय मांडत नाही, पण विषय मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी, कारण प्रत्येक घराच्या घरी आई बाप आहेत. बिना आई बापाचं कोणीच नाही आलं या ठिकाणी, म्हणून आई बापाची किंमत करायला पाहिजे. जिगली तुझ्यासाठी माया माऊलीची, विसरू नको रे तू माया माऊलीची. वेळ बघायची. दयावान माझी माऊली आहे. विनंतीपूर्वक सांगते राजा, असा प्रसंग आपल्या गावामध्ये आहे, तो प्रसंग थांबवा. तो जर आपल्यापर्यंत येत असेल काहीतरी प्रश्न घेऊन, त्याचं दुःख घेऊन येत असेल ना, त्याचं दुःख त्या ठिकाणी कोणत्या तरी समजुतीने वेगळं करा, जेणेकरून त्याच्या मनामध्ये चांगले विचार रुजवा की त्याला तो वेळ येणार नाही. विठ्ठला एवढ्यासाठी या ठिकाणी संत शेना महाराज सांगतात, बाबा तुम्हाला जर चांगला विचार करायचे असेल ती वेळ यायला नको पाहिजे. याच्यासाठी काय करायचं आहे? भगवंताचे चिंतन करायचं आहे. काय? भगवंताचे चिंतन करायचं आहे. म्हणून या ठिकाणी शेना महाराज सांगतात, बाबा ते चिंतन कसं करायचं? अभंग ते दुसऱ्या चरणात. उत्तम हे गुण, त्याचे उत्तम गुण गायचे, त्याच्यामध्ये तल्लीन होऊन जायचं. ज्याप्रमाणे मीराबाई तल्लीन झाली, मला मीराबाईचा विषय सांगायचा नाही, त्याप्रमाणे तल्लीन व्हायचं आहे. माझे नामदेव महाराज तल्लीन झाले, गोरोबा काका तल्लीन झाले, एवढे तल्लीन झाले, एवढे तल्लीन झाले, पोटाचं लेकरू त्या चिखलामध्ये सोडलं गेलं तरी त्यांना सुद्धी नाही. आमला चिंतोशे एक डोळ्याला आला हे उघडाला, म्हणून परिणाम काय होत नाही. बरीचशी पंचकोशीतील मंडळी या ठिकाणी आलेली आहे. मनमानी भाव आणि देव माले पाव. कसा आले पाव? हा, तुम्ही खरं करता का खोटं करता? चिट्टी के पैर में घुंघरू बसताय, वो बोलना सुनता है. मुंगीच्या पायामध्ये घुंगरू केवढा असेल आणि त्याचा आवाज केवढा असेल ते सुद्धा देवाला हो सर्व करतो. सर्व असा असणारा माझा भगवंत आहे. हो, केल्याने होत आहे, आधी केला पाहिजे. सर्वे आत्मा हात, काय सर्वे देव हात. तुम्ही कोण आहात? कोण कोण म्हणतो मी देव? हात लावा छातीला, मी देव आहे, मी खरं देव आहे. तुम्ही सर्व
असं का तुम्ही देवेत ना कदम ना गावले आणलं के बायास ना आत्मी आणि माणसास ना आत्मा का बाई तुम्हाला ना आत्मी आहे ना तुम्ही हुशार आहे तुम्हाला गावी कीर्तन होत नाही का सकळांच्या हृदयादेशी मी अमुकायासी ज्यांचा पाठ आहे त्यांना माहिती आहे ज्ञानोबांचा प्रमाण आहे सर्व घटी नाम देहादे एक सूर्यप्रकाशक सहस्रामी जगाचा सूर्य जसा एक आहे जगाचा आकाश जगाचं पाताळ सर्व एक आहे त्याचप्रमाणे जगाचा सूर्य जसा आहे त्याचप्रमाणे जगातला जो आत्मा आहे तो सुद्धा एकच आहे किती आहे एकच आहे फरक आपण पाडतो बर का आत्मा तो परम प्रिय आत्मा तो परम प्रियारी त्यांच्या नाम कीर्तीचा हर्षवाणी नित्य नवे आवडावरी सबाय अभ्यंतरी हरी प्रगटे ममे वंश जीवलोके ममे वंश जीवलोके जीवभूता सनातना जनी मने आत्मा एक सर्वा
होते सुखरूप. जरी महाराज म्हणते तो आत्मा एकच आहे. आत्मा वेगळा वेगळा राहू शकत नाही. शरीर वेगळे होते. काय शरीर वेगळे असतील. डुकराचं वेगळं, कुत्र्याचं वेगळं, बैलाचं वेगळं, माणसाचं वेगळं, स्त्रीचं वेगळं. कर्मानुसार शरीर वेगळे होतील. आत्मा मात्र एकच आहे. कर्मानुसार केले कर्म झाले नाथ बाबा सांगतात. कर्मानुसार शरीर वेगळे राहतील पण आत्मा मात्र एक आहे. आतापर्यंत मी कोणाला त्रास दिला नाही. सर्वांनी हाताने टाळी मुखाने नामस्मरण करायचं आहे. अगदी प्रेमाने आनंदाने एकदम फ्रेश व्हायचंय. बोलता बोलता बराच वेळ गेला. 2 चरणाचा भावार्थ तुमच्या पुढे मी मांडण्याचा प्रयत्न केला. आता काय सांगितलं असेल तर आवर्जून मला माफ करा. संत शेना बाबांचं एकच मत आहे. बाबा आपण तरलो यात नाही नवल कुळ उतरिले आणि कांचे जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी. साधू संत महात्मे आपल्यावर परोपकार करतात. त्यांच्या ऋणातून आपल्याला मुक्त व्हायचं आहे. आणि आज हा जो कार्यक्रम आहे संत शेना महाराजांच्या पुण्यतिथी निमित्तानं आहे. देवादिकांच्या जयंत्या केल्या जातात. संतांच्या पुण्यतिथ्या केल्या जातात नाही का. तुम्हा आपले पितृ घातले जातात. या ठिकाणी माझ्या गळ्यामध्ये जो फुलहार टाकलेला आहे प्रत्येक ठिकाणी सांगते. मला काही प्रयोग दाखवता येत नाही. टाणाटोना करता येत नाही. नेरती काही टाणाटोना नामस्मरण वाचून बाकीचं दुसरं काही जमत नाही. माझ्या गळ्यामध्ये जो फुलहार टाकलेला आहे याला फुलहार म्हणतात. पुष्पहार म्हणतात. मी सांगते तुम्हाला याच्यामध्ये पिवळ्या कलरचे फूल आहे, लाल कलरचे आहे, हिरव्या कलरचे पान आहे, गुलाबी कलरचे फूल आहे, अनेक रंगाचे आहेत, अनेक जातीचे आहेत, अनेक पंथाचे आहेत नाही का, अनेक झाडाचे आहेत, अनेक गावातले आहेत. व्यवस्थित ऐका बरं. त्यांना सुद्धा वाटतं आपण एकीनं राहावं बर का. त्यांना सुद्धा वाटतं आपण एकत्र यावं. मग कोणाचा तरी सहारा धरावा म्हणून एका धाग्याला पकडलं आणि एका धाग्याला पकडून मात्र एक ठिकाणी सर्व जातीचे एकत्र आले. तुम्ही आपण आलो शेना महाराजांच्या जयंती निमित्तानं सर्व तुम्ही आपण एकत्र आलो की नाही का फक्त त्यांच्यासाठी होता कार्यक्रम. सकळाशी येते आहे अधिकार कलियुगी उतार हरीच्या नामे. सगळ्यांच्या या ठिकाणी अधिकार आहे. यारे यारे लहान थोडं याती भलती नारी नर. हो सर्वांसाठी परमार्थ नामस्मरण सारखं आहे. भेदभाव केला जात नाही. जे भेदभाव करतात त्याला परमार्थ म्हणत नाही. एखाद्या वेळेस आई भेदभाव करू शकते पण संत भेदभाव करू शकत
सांगते ना तुम्हाला थोडस, मी तुमचा वेळ जास्त घेणार नाही. दुधाची साय मैमान शपथली सर सांग, तुम्ही साहेब आम्ही देतच, तुम्ही दूध देतच का साय देतच? खरं सांग कसं देतच? फुकी फुकी आता थूक उडायला तिला फुकी फुकी ती साय यूज देवानी पुढे नाही का? साय पुढे यूज द्यावी आणि मागेरी सर खायला विनोदाच्या वाटलं ते करायचं. सांगण्याचे तात्पर्य यांना सुद्धा वाटलं एकत्र यावं. नाथ बाबा एका ठिकाणी प्रमाण सांगतात, परिमळ गेली यावं पुनरेटी आयुष्या शेवटी देवतैसा घडी घडी काढ वाट याची पाय अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश. ते सांगतात काळ घडी घडी वाट पाहत असतो. मला वाटत तुला कडे देणार नाही ये ना मागून काय तरी बरं पुन्हा कीर्तनकाराच्या गळ्यामध्ये गेला, मग लेडीज असो का पुरुष असो, जो कीर्तनकार जागेवर उभा राहिलेला आहे, तुमच्या दृष्टिकोनाला बाई आहे का कोणतरी, येथे कीर्तनाची कोणाचा फुला आहे तो आता गणत भर मिस्टर जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. कल्पना पहिला वजा करा, पांडुरंगातल्या गडातल्या फुलार आहे. बरंच लोक शेत या ना कीर्तनाला थोडीशी शेपट घेऊन सांगते. आजचा जो दिवस आहे पवित्र आणि पावन आहे, दुधात साखर पडण्यासारखा आहे. संत शेना महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्त आजचा जो दिवस आहे बर का, हो काय श्रावण मध्ये द्वादशी, श्रावण मध्ये द्वादशी, श्रावण मध्ये
जगाचा निरोप घेतला होता। तो आजचा हा दिवस मध्यंतरी जगाचा निरोप माझ्या संत शेना महाराजांनी घेतले। त्यांच्या निमित्त तुम्ही आपण या ठिकाणी आहोत। बरीच मंडळी साथसंगतीसाठी या ठिकाणी आलेले आहे। आमचे साऊंड सिस्टीम तुम्हाला दादांनी खरोखर माझे मायबाप आहात, चांगली साथ दिली। वास्तविक माझे आवाज खोल जात आणि उत्कृष्ट अशी साथ माझ्या साऊंड सिस्टीम वाले काकांनी मला दिले। आमचे विनेकरी काका आहेत, वडील समान असणारे आमचे पेटी मास्तर काका आहेत। तोंडेची मंडळी आहे ना, वेळोदेची मंडळी आहे। या ठिकाणी पंचक्रोशीतील मंडळी आलेले आहेत। बरेचसे गाव या ठिकाणी हातेड जवळ आहे, गलगी जवळ आहे, गणपुरच आहे, परत इकडे घोडगाव आहे, अनेक गाव आहेत। जेवढे असतील नसतील तेवढे, काही परिचयाचे आहेत, काही पण अपरिचयातले आहेत, नाही का? हो, जाता जाता एकच सांगू इच्छिते। या ठिकाणी आमचे कीर्तनकार सर, आमचे भावराजे प्रल्हाद महाराज पिंपरखेडकर हे सुद्धा या ठिकाणी, आमचे राजेशनी त्या ठिकाणी फोटोवाले आमचे बघा शूटिंग वाले दादा आमचे, हे शूटिंग करण्यासाठी आमचे अंकुश महाराज आणि अंकुश महाराजांच्या कीर्तनासाठी व्याख्यानासाठी नेहमी फुकट व्याख्यानाचं या ठिकाणी ते प्रत्येक कार्यक्रमाला शूटिंग करत असतात। आणि त्याचं म्हणत आलं ताई तुझ्या शूटिंगसाठी आम्हाला यायचं आहे, पण ते सुद्धा आवर्जून या ठिकाणी न बोलवता आले माझ्या प्रेमापोटी, बर का? आणि या ठिकाणी माझे मालक सुद्धा आलेले आहेत। आमचे राजेश दादांनी सुद्धा या ठिकाणी सुंदर, खरोखर राजेशनी मला हा निरोप दिला म्हणून तुमच्यासारख्या देवाधिकाचं मला दर्शन मिळालं। तुम्ही माझे देवदिक आहात, मी तुमची पुजारी नाही काका। पुजारी या न्यायाने तुमच्या लहानशा लेकरानं, तुमच्या ताईनं, तुमच्या बहिणीनं तुमची ही सेवा केली। या सेवामध्ये काहीतरी चुकलं असेल बाबा। मनुष्य हा चुकीचा पुतळा आहे, त्याच्याकडनं चुकी होत असते। कारण तुम्हाला सांगू, 2 दिवसात येतं माणूस, दिवस 2 घेऊन येतात। एक दिवस आपला संपून गेला, एकच दिवस बाकी राहिला। काय एकच दिवस बाकी राहिला, तो दिवस ज्या दिवशी शेवट लागतो, जसा शेना महाराजांच्या 8व्या दिवसाला लागला। 2 दिवसाच्या करुणी बाजार, 2 दिवसाच्या करुणी बाजार, जाना जरूर रे बाबा, जाना जरूर रे बाबा, जाना जरूर। उत्तम नरदेह देवाने दिला, अशी वेळ बा नाही येणार। पुढे कुत्रे मांडले पापच धरले, पापच। हा बाई बघत नाही ना, डोळ्याला घाण। हा अशी वेळ बा नाही येणार, जाना जरूर रे बाबा, जाना जरूर। उत्तम नरदेह देवाने दिला, नाही का? आलाशी पाहुणा 2 साथीन शेरे कोणीच कोणाचं नाही। हे माझं ते माझं सर्व कपाळी होज, काही सोबत येणार नाही। म्हणून बाबा जाता जाता एकच विनंती आहे, देवाच्या नामस्मरणाला विसरू नका। जर विसरला
घसरला तो पसरला. ज्ञानेश्वर